थंडरवुल्फ्स आणि त्यांच्या विपक्षात आपण अनंतम फॉक्सेस अशी मॅच पाहतोय। नाणेफेकीचा कौल जिंकला, डिसिजन घेतला, आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत। क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय अनंतम फॉक्सेसला आणि बॅटिंग वरती वुल्फ्सचे दोन्ही बॅटर्स आपण मैदानामध्ये पाहतोय, ज्यामध्ये स्ट्रायकर एंडला स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय कृणाल आणि नॉन स्ट्रायकर एंडला रोहन। कृणाल आणि रोहनची जोडी मैदानामध्ये आहे आणि गोलंदाजीवरती गोलंदाज षटक क्रमांक पहिला घेऊन केला जातोय अनंतम फॉक्सेस कडनं। दोन बॅटर्स कृणाल रोहनची जोडी मैदानात। चला जाऊयात मॅचच्या दिशेने। थंडरवुल्फ्स आपण पाहतोय बॅटिंग वरती दोन सलामीचे बॅटर, स्ट्रायकर एंडला कृणाल आणि नॉन स्ट्रायकर एंडला रोहन आणि गोलंदाजीवरती गोलंदाज तयार, षटक क्रमांक पहिला घेऊन नागेश। पहिलाच बॉल नो आणि त्याच्यावरती 4, टोटल 5। आणखी एक पंचांचा इशारा नो बॉल आणि त्याच्यावरती एक सिंगल धाव टिपली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 2 ने वाढतील। नो प्लस 1 अशा 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 7 या आकड्यावरती, जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 0। एकही चेंडूचा खेळ समाप्त झालेला नाहीये 7 धाव फळकावरती आपण पाहतोय। पुढचाच बॉल यावेळेस पहा, सँडी होते तिथे, चेंडूला अडवलं जाईल आणि फेकी करेपर्यंत एक कुठल्याच प्रकारची धाव नाहीये। डॉट बॉलची सांगता आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 7 धावा फळकावरती पाहतोय। पुढचाच बॉल आपण या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर 3 सामने टाय होताना टोटल पाहिले, ज्यामध्ये मागचाच एक सामना जो तिसरा टाय झालाय। टोटल 3 सामने टाय झाले त्या स्पर्धेमध्ये। 2 चेंडूंचा खेळ समाप्त, 7 धावा फळकावरती आपण पाहतो। चेंडू क्रमांक 3 यावेळेस पहा, बॅकफुटला जाऊन चेंडूला मारायचा होता ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, पण आणखी एक चांगला बॉल। पहिला झोन बॉल वरती चुकी केली होती, 9 चेंडू हाताळले, ज्यामध्ये एक चौकार देखील पाहायला मिळाला, पण येणारे पुढचे 3 चेंडू चांगले हाताळलेत गोलंदाज नागेशने। एक्सपिरियन्स खूप सारा अनुभव आहे आणि म्हणतात ना की अनुभव या विश्वातला सर्वात मोठा गुरु असतो, तोच अनुभव। पणाल लावताना इथे चेंडूला अडवलं जाईल, अभि होते तिथे आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, धावा फळकावरती 8। बोला तयार नागेश। कृणाल आहे स्ट्रायकर एंडला, खेळण्याचा प्रयत्न केलाय, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, अडवतील, प्रोटेक्ट केला जाईल आणि तदनंतर सिंगलने धावसंख्या फळकावरती वाढतीये, सिंगलने जाऊन पोहोचली 5 चेंडूच्या समाप्तीनंतर। प्रथमतः बॅटिंग करताना 9 या आकड्यावरती। गोलंदाज तयार होत आहे, यावेळेस पहा हलक्या गतीने चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, एक धाव तिथे कंप्लीट केली गेली आणि त्याच एका धावेच्या मदतीने षटक समाप्त झाले। एक चांगलं षटक, हालाकी सुरुवातीला थोड्याशा चुका केल्या होत्या, पण तदनंतर
स्वतःला बॅक केलं गेलंय आणि कमबॅकचे इशारे तिथे दिले गेले. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. विदाऊट लॉस धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 10 या आकड्यावरती. आजचा दिवस तिसरा आपण पाहतोय या स्पर्धेचा. 26 जानेवारीला ही स्पर्धा आपण आरंभ केलं होतं आणि या स्पर्धेचा अंत आता आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. मेगा फायनलची मॅच खेळू जाईल. त्यानंतर आपल्याला कळेल की या स्पर्धेवरती किंवा या ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरलं जाईल त्या सुवर्ण अक्षरांमध्ये. फर्स्ट प्लेसवरती कोण येणार आहे, कारण की चर्चेत तोच असेल जो पहिल्या प्लेसवरती येईल. आणि त्यासाठी लढताना अनेक सारे आपण टीम या मैदानामध्ये पाहिल्यात. तो संघर्ष चांगला पाहिला. एक चांगला क्रिकेट दाखवला गेला, एक डिसिप्लिनवाला क्रिकेट दाखवला गेला. प्रत्येक खेळाडूला एक ते चांगला प्लॅटफॉर्म उभा केला आहे, जेणेकरून या प्लॅटफॉर्मचा वापर करताना एका चांगल्या फळीवरती खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. म्हणूनच की काही ते जर बघितलं गेलं तर सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने बघून त्यांचं नियोजन केलं गेलं आयोजकांच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल SK लाईव्ह हे देखील लाईव्ह टेलिकास्ट यांच्या माध्यमातून आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहतोय. जे जे प्रेक्षक इथपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांना देखील यूट्यूबच्या माध्यमातून आणि अनेक सारे व्ह्यूअर्स आपण पाहिले ना की या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. या स्पर्धेची जशी जशी चर्चा वाढत गेली सोशल मीडियावरती देखील आपण पाहतोय अनेक साऱ्या पोस्टद्वारे या स्पर्धेची चर्चा वाढतीये. आणि जशी चर्चा वाढत गेली तसे तसे अनेक सारे व्ह्यूअर्स या यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला व्हिजिट करतायत. या स्पर्धेचे जे काही गेम्स आहेत, खेळ आहेत ते बघण्याचा प्रयत्न करतायत आणि ते देखील आपापल्या खेळाडूंना सपोर्ट देखील कमेंट बॉक्समध्ये करत असतात. त्यांचं देखील खूप सारे धन्यवाद. स्विच हिटची तयारी केली. इथे जर बघितलं तर बॉल बॅटचा संपर्क चांगला नाही आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर डॉलची सांगता षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती असताना संदीप शिंदे गोलंदाजीवरती धावा फलकावरती 13 विदाऊट लॉस. पुढचाच बॉल. आणखी एक चांगला चेंडू होता. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेची काटणी आणि 2 धावा इथे पळून काढल्या गेल्या. चुरा लिया तुमने जो रन को, 2 धावा इथे चोरून काढल्या गेल्या. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर या 2 धावेच्या मदतीने धावा फलकावरती जाऊन पोहोचत आहेत 15 या आकड्यावरती. जिथे 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 15 आहेत. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. बॅटची कडा घेतली आहे, बॅटची इनर एज लागली आणि बॉल सरळ जाऊन पोहोचलाय डिफाईनच्या क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक नव्हता आणि पंचांचा इशारा आला की हा आलाय चौकार. आणि चौकाराने धावसंख्या फलकावरती 19 आकड्यावरती जाऊन पोहोचतात. जिथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळतात आपल्याला यावेळेस हा प्रहार केलाय. बॉल सरळ निघून जाईल सीमारेषा बाहेर. फलंदाज परतावं लागतं. विकेट क्रमांक पहिला. आणि इथे विकेट डाऊन होताना पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर षटक देखील समाप्त झालं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती सरासरी 10च्या सरासरीने बनवल्या गेल्या धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल 20 आकड्यावरती. जिथे 1 विकेट गमावला गेला. 1 विकेटच्या नुकसानावरती 20 धावा आपण फलकावरती पण पाहतोय. षटक क्रमांक आता प्रगतीपथावरती 3रा आहे. थंडर वुल्फ्स बॅटिंग वरती आपण पाहतोय 2 सलामीचे बॅटर्स आले होते, त्यामधला 1 परतला गेला आणि आता इनॅट नंबर 3 क्रमांक 3 वरती आपण पाहतोय तेजस देसाईला. क्रमांक 3 इनॅट नंबर 3 वरती तेजस आणला गेलाय. टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका प्लीज.
पहिलाच बॉल. इथे जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा आलाय की वाईड चेंडू आहे, अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढताना पाहायला मिळते. जाऊन पोस्ट 21 या आकड्यावरती एका विकेटच्या नुकसानवर, जिथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त, जिथे पहिला चेंडूचा खेळ प्रगतीपथावरती आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना गोलंदाजीवरती आपण गोलंदाज निखिल सोहानीला पाहतोय. स्ट्रायकर एंडला रोहन पाटील. यावेळेस पहा पंचांचा इशारा, पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धाव मिळते अवांतर. अवांतर धावेने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 22 या आकड्यावरती. बावीस धावा फळकावरती आहेत. गोलंदाज तयार. निखिल सोहानी गोलंदाजीवरती. स्ट्रायकर एंडला रोहन पाटील आपण पाहतोय. इथे धावा जर बघितल्या गेल्या तर या चेंडूवरचा डिसिजन पंचांकडनं काय येतो हे देखील बघणं गरजेचं आहे. लेग बाईस आणि लेग बाईसच्या स्वरूपात 1 धावेने धावसंख्या फळकावरती वाढेल. 23 या आकड्यावरती, जिथे 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 23 धावा फळकावरती आपण एका विकेटच्या नुकसानवरती मैदानामध्ये पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सोडून दिलं. पंचांनी इशारा केला की हा देखील आहे वाईड चेंडू. मागच्या षटकामध्ये आपण असंच पाहिलं होतं की एक्स्ट्रा धाव, मागच्याच मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की 3ऱ्या षटकात एक्स्ट्रा धावा खूप साऱ्या दिल्या गेल्या होत्या आणि त्याचा फायदा नक्कीच झाला होता समोरच्या संघाला. पण एक्स्ट्रा धावा नक्कीच शिशिर होते तिथे गोलंदाजीवरती. जितक्या धावा दिलेल्या तितक्या धावा शिशिरने जमवल्या देखील. आता जर बघितलं गेलं तर निखिल सोहानी देखील त्याच प्रकारची गोलंदाजी करतो. एक्स्ट्रा धावा खूप साऱ्या दिल्या. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत निखिलने 6 चेंडू हाताळले, ज्यामध्ये 2 फेअर डिलिव्हरीज आहेत, म्हणजे 4 एक्स्ट्रा चेंडू हाताळले गेलेत. पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवेल आणि मग फेकी करेपर्यंत धाव बनवली जाईल ती 1 आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 26 आकड्यावरती जाऊन पोहोचते. जिथे 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3रं षटक प्रगतीपथावरती असताना नेक्स्ट बॉल, एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने 27 धाव फळकावरती. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला किंगफिशर्स 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये लॉयन्स. चला, दोन्ही संघांचे कर्णधार आपण रेडी राहायचंय. एका इनिंगच्या नंतर आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये टॉसबॉक्स मध्ये जॉईन होणार आहोत, जिथे आपण सर्वप्रथम नाण्याचा कौल करूयात. नाणा कोणाच्या बाजूने पडणार आणि तदनंतर काय डिसिजन घेतलं जाईल हे सगळ्या गोष्टींची चर्चा करूयात. पुढचा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली. फलंदाजाला चकवा मिळाला आणि तदनंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला. डॉट बॉलची सांगता आली आहे. धावा फळकावरती आपण 27 पाहतोय, जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आता 5. शेवटचा अंतिम चेंडू. निखिल सोहानी तयार. आणखी एक चांगला बॉल आहे. यावेळेस अपील पाहायला मिळाली, उत्साह पाहायला मिळाला होता, पण आत्मविश्वास थोडासा कमी. पंचांनी इशारा केला षटक समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना धावा फळकावरती जर बघितला गेला तर धावा फळकावरती आपण पाहतोय 1 विकेट गमावताना 27 आकड्यावरती, जिथे थंडर वुल्फ्स बॅटिंग करतायत. 2 सलामीचे बॅटर्स आपण जर बघितलं तर कृणाल आणि रोहन पाटील मैदानात आले होते. कृणाल अगदी परतले गेले लवकरात लवकर आणि तदनंतर जर बघितलं तर रोहन पाटील आणि तेजस हे मैदानामध्ये आहेत, पण 27 धावा देखील बनवल्या गेल्यात त्यांनी, ज्यामध्ये कृणालने चांगली बॅटिंग केली होती. 27 धावांमधल्या 14 धावा कृणालने वैयक्तिक जोडल्या गेल्या. छोटी पारी होती, विस्फोटक होती, चांगली होती. हा पहा पहिलाच बॉल. प्रसाद पाठीमागे तैनात आहेत, लॉंग ऑनला तैनात केले होते आणि तदनंतर फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 28 आकड्यावरती, जिथे एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजीवरती सुमित राजेला आपण पाहतोय आणि सुमितच्या विपक्षात हा बॉल सरळ निघून जाईल सीमारेषा बाहेर, चौकार.
चौकार आणि धावा 32 या आकड्यावरती. येणारा चेंडू पुढचा तिसरा. तेजस देसाई यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल लेग बाईसच्या स्वरूपामध्ये आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. ती जाऊन पोहोचतीये टोटल 33 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 33 धावा फळकावरती. 1 विकेट गमावलाय. येणारा पुढचा चेंडू हवेमध्ये आहे. नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होत आहे. थोडासा वेट केला गेला आणि तदनंतर फेकी करेपर्यंत दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आणि होत आहे आता इथून अपघात. विकेट क्रमांक दुसरा. फलंदाज बाद. नवीन बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय. यावेळेस पहा लॉफ केला गेलाय. बॉल सरळ सीमारेषा बाहेर. फलंदाज बाद होतोय. आणखी एक विकेट. धावा फळकावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 या आकड्यावरती आपण पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू सुमित राजे घेऊन तयार. चांगली बॉलिंग करतात आता सुमित राजे तयार. शेवटचा अंतिम चेंडू आहे. 34 धावा. हा चेंडू पहा बॅटची कडा आणि तदनंतर इनफिल्ड मध्ये चेंडूला अडवलं आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक समाप्त झालाय. जिथे ती 4 षटकांचा खेळ समाप्त होताना आपण पाहतोय. धावसंख्या फळकावरती जोडला गेला 35. 3 विकेटच्या नुकसानवरती बॅटिंग करताना थंडर वुल्फ्सने आता शेवटचा अंतिम एका षटकाचा खेळ बाकी आहे. स्लॉगोर्स इथून चालू केली जाईल आणि स्लॉगोर्स मध्ये शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय. दीपक नाईक. स्ट्रायकर एंडला ऋषी पाटील. नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय. पहिलाच बॉल. पंचांचा इशारा वाईड. अतिरिक्त धाव आहे आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. धाव फळकावरती जाऊन पोहोचताय 36. पुढचा बॉल फुलटॉस होता. एलिव्हेट केलाय ऑर्थोडॉक्स कॉर्नरला जिथे अभि तैनात होते. अभि 666 तैनात होते आणि फेकी येईपर्यंत धाव बनवली गेली. ती एक सिंगल आणि सिंगलने धावसंख्या फळकावरती वाढवण्याचा काम जाऊन पोहोचते 37 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. निर्धाव. कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी चालू आहे आताच्या या मॅच मध्ये. अनंतम फॉक्सेस कडनं यावेळेस हवेमध्ये चेंडू होता. चेंडू गॅदर करता आला नाही आणि त्याच दरम्यान 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळाल्या. धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात 39 आकड्यावरती जिथे 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आता चेंडू क्रमांक 4 येणं बाकी आहे. 5वा आणि 6वा. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी आणि बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट. सरळ सीमारेषा बाहेर चौका. अरे दीवानो मुझे पहचानो. चौकार आणि धावसंख्या 43 आकड्यावरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर चेंडू क्रमांक 5वा. शफल क्रॉस करून खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईनचा क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला अडवेल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद.
5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 44 वरती 4 पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू, इथे देखील रनआउटची संधी आहे. पंचांचा इशारा वाईड बॉल, त्याच्यावरती मिळाला एक विकेट. विकेट नाहीये. विकेट आहे का? ओके. मध्ये जिथे अनंतम लॉयन्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला टीम पाहायला मिळतीये किंगफिशर्स 11. नाणेफेकीचा कौल करूयात आपण. बघा 49 धावा बनवल्या गेल्यात. 50 धावांचं टार्गेट दिलं गेलंय. 50 धावांचं लक्ष आहे. शेवटच्या अंतिम चेंडूवरती जो प्रहार पाहिला होता त्याच्या जोडीने आता मात्र 50 धावांचं आव्हान दिलं गेलं. नाणेफेकीचं कौल करतोय अनंतम लॉयन्स आणि त्याच्या दुसऱ्याच बाजूला किंगफिशर्स 11. अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हेड्स इज द कॉल अँड इट इज अ टेल. नाणेफेकीचं कौल अनंतम लॉयन्स नाणेफेकीचं कौल जिंकलेत आणि त्यांनी डिसिजन घेतलंय की सर्वप्रथम ते करणार आहेत बॉलिंग. मॅचच्या दिशेने वळूयात आपण. वुल्व्सने बॅटिंग केली. 49 धावा बनवल्या. आता दिलात धावा टार्गेट करण्यासाठी 50 आकडा आणि फॉक्सेस सय्यार. या 50 धावांचं स्वप्न डोळ्यामध्ये ठेवून सत्यामध्ये उतरवण्यासाठी आपल्या कर्तृत्वांना सलामी देण्याची सलामी देऊन एक चांगला खेळ करण्यासाठी 2 सलामी फिर आपण एका बाजूला सुमेधला पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला जितेंद्रला पाहतोय. सुमेध राजे आणि जितेंद्र अशी जोडी मैदानात आणि गोलंदाजीवरती गोलंदाज ऋषी पाटील षटक क्रमांक पहिला घेऊन. गोलंदाज तयार. 50 धावांचं लक्ष. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर हलक्या गतीने खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. फेकी येईपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने 50 धावांचा टार्गेटच्या पाठीमागे जाताना पहिली धाव जी महत्वाची होती श्री गणेशा करायचा तो श्री गणेश आपण फळकावरती पाहतोय. धावसंख्या फळकावरती 1 या आकड्यावरती.
एका चेंडूच्या समाप्तीनंतर. आता स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय बॅटर जितेंद्र. बॉलर ऋषी पाटील तयार. पहिल्याच चेंडूवरती एक सिंगल धाव आली. एका धावेने खातं उघडलं गेलं, वैयक्तिक खातं उघडलं गेलं सांघिक सुमित राजेचं. आणि आता जितेंद्र स्ट्रायकर एंड वरती पहिला चेंडू फेस करेल. हा पहा लव फुल टॉस चेंडू होता. बॅटची इनर एजला चेंडू मात्र टच झाला आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर धावसंख्या फळकावरती आपण पाहिली तर एक पाहतोय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. येणारा पुढचा चेंडू हलक्या गतीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने अडवलं गेलं आणि तदनंतर फळकावरती जर बघितलं गेलं तर आपण धावा पाहतोय एक या आकड्यावरती. पहिलाच बॉल जर बघितलं तर एक सिंगल झाली, तदनंतर 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. येणारा पुढचा चेंडू यावेळेस पहा आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला चेंडू ऋषी पाटीलच्या माध्यमातून. लगातार बघितले गेले तर 3 निर्धाव चेंडू आता मात्र एका पाठोपाठ एक हाताळले गेलेत, ज्यामध्ये पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली होती आणि तदनंतर 3 निर्धाव चेंडू. येणारा पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण अफलातून. आणखी एक निर्धाव चेंडू. ऋषी पाटील चांगला खेळ करतायत मैदानामध्ये. 50 धावा म्हणतात इनफ आहेत अशी गोलंदाजी चालत राहिली तर या 50 धावा देखील रोखण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे हेच सांगताना सध्या यावेळेस पुढचा बॉल पंचांचा इशारा नो आणि त्याच्यावरती या सगळ्या डॉट बॉलची भरपाई. बॉल सरळ सीमारेषा बाहेर चौकार. यावेळेस पहा पंचांचा इशारा काय आलाय. डॉट बॉल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक समाप्त झाले. एका षटकाच्या समाप्तीनंतर फोक्सेस धावा 50च्या पाठोपाठ लागताना जर धावा बघितल्या गेल्या तर जोडल्या गेल्या त्या 6 आणि आता 24 चेंडू मध्ये बनवायच्या 44. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण 6 पाहतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आणि स्वप्नीलला गोलंदाजीवरती आणलं गेलं दुसरं षटक हाताळण्यासाठी. जिथे पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने ऋषी पाटीलने हाताळलं गेलं. एक धाव पहिल्या चेंडूवरती दिली गेली, तदनंतर 9 वरती एक चौकार आला. पण अन्य ते जर 2 चेंडू वगळले गेले तर बाकीचे सगळे चेंडू जे होते ते डॉटच्या स्वरूपामध्ये हाताळले गेले. आणि या सगळ्या चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त धावा दिल्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावरती आणि षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. जिथे समीकरण आता आपण पाहतोय 24 चेंडू मध्ये 44 धावा बनवायच्या आहेत. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2 घेऊन स्वप्नील हुळे. चला थोडासा स्पीडअप करा, खूप वेळ घेतला हा षटक स्टार्ट करायला. पहिलाच बॉल डिपॉझिट केलाय सीमारेषा बाहेर. पहिलाच बॉल वरती आलाय चौकार.
आणि चौकाराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. आता 23 चेंडू मध्ये बनवायच्या 40 धावा. 10 धावा फळकावरती जोडला गेला. 50 धावांचं आव्हान होतं. 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये आहेत. बॅकफुटला जाऊन चेंडूला ड्राईव्ह केलं. बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला होता आणि तिथे जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 11 या आकड्यावरती. जिथे चेंडूचा जर विचार केला तर चेंडूचा खेळ समाप्त झाला म्हणजे 2. पहिलाच बॉलवरती चौकार आला तर नंतर एक सिंगल पाहायला मिळाली. म्हणजे 2 चेंडूवरती 5 धावा जमवण्याचं काम हे स्वप्नीलच्या विपक्षामध्ये सुमेध राजेन आणि जितेंद्रने केलं गेलं. येणारा पुढचा चेंडू स्ट्रायकर एंडला आपण जितेंद्रला पाहतोय. बोला तयार. पंचांचा इशारा नो बॉल आहे आणि त्या नो चेंडूवरती 4 धावा. टोटल आलं 5. आणि या 5 धाब्यांच्या मदतीनं 16 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. मॅच जवळ येत चालली आहे. 16 धावा फळकावरती पाहतोय. 22 मध्ये बनवायच्या 34. येणारा पुढचा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला. अडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र गेलाय सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौका. इथे अडवला गेला आणि फेकी येईपर्यंत धावा बनवल्या गेल्या तर टोटल 1 आणि एका धावेच्या मदतीने 21 आकड्यावरती. आपण पाहू शकाल RAPL सीझन 3 आपण पाहतोय ज्यामध्ये आपले टायटल स्पॉन्सर पेनिट्रॉन आहेत आणि को पार्टनर आपल्याला डेलिझो मोमोज पाहायला मिळतात. त्यांचं देखील खूप सारा धन्यवाद. हा पहा बॉल सरळ निघून जाईल. पेनिट्रॉन चौकार. गोलंदाज तयार. षटक क्रमांक जर बघितला गेला तर 2 समाप्त झालंय. धावा फळकावरती या 2 षटकामध्ये बनवल्या गेल्या. 29 चांगल्या सरासरीने धावा बनवण्याचं काम. जिथे पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर टोटल 6 धावा आल्या होत्या पण दुसऱ्या षटकामध्ये या दोन्ही षटकांची भरपाई केली गेली आहे आणि महागडं षटक पाहायला मिळालं आपल्याला. तर षटक क्रमांक 3 उत्तमला गोलंदाजीवरती आणलं गेलंय. जिथे 29 धावा फळकावरती आपण पाहतोय 18 मध्ये 21 इक्वेशन मैदानामध्ये आहे. इथे रनआउटची संधी असू शकते. अति घाई संकटात घेऊन जाई हे आपण ऐकलं होतं. आज मैदानामध्ये पाहायला देखील मिळालं. विकेट मिळालाच आपण विकेट मिळवण्याची घाई खूप सारी होती त्यामुळे एक जीवनदान दिलं गेलंय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला मैदानामध्ये आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर आता इक्वेशन धावा फळकावरती 29 पाहतोय म्हणजे 21 धावा बनवायच्या. यावेळेस पहा बॉल डीप मध्ये जातोय. फाईनच्या क्षेत्रामध्ये फाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि चौकार आला. पुढचाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मध्यांतराने धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली 34 34 आकड्यावरती. जिथे 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. येणारा पुढचाच बॉल पंचांचा इशारा हा नो बॉल आहे.
अतिरिक्त धाव दिली जाते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा बॉल पायावरती जाऊन आदळला, वेगाने चेंडू हाताळला होता. डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 15 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत, 14 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 15. आणखी एक चांगला बॉल, पण यष्टिरक्षक अडवू शकले नाही. बॉल सरळ निघून जाईल 22च्या स्वरूपामध्ये. चौका. अकरा धावेंची अजून देखील गरज आहे. चेंडू हातामध्ये बाकी राहतात 13. विदाऊट लॉस 39 धावा बनवला गेलात. पुढचाच बॉल ऑप्शनच्या बाहेर ड्राईव्ह केला गेलाय. लॉंग ऑफचा खेळाडू तिथे पोहोचून चेंडूला गॅदर करतोय आणि मग एक सिंगल धाव जमवली जाईल आणि याच एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आपण 40 पाहतोय. आता विजयासाठी 10 धावेंची गरज असणार आहे आणि चेंडूचा खेळ बाकी राहतोय तो म्हणजेच 12. 2 षटकामध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. पहिल्याच 3 षटकांचा जर विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली गेली. प्रत्युत्तर देताना या 3 षटकांमध्ये टोटल धावा बनवल्या गेल्या त्या म्हणजेच 30 40 आणि आता 50 आव्हान पार पाडताना चांगली बॅटिंग चालू आहे टीम अनंतम फॉक्सेसची, जिथे दोन्ही सलामवीर जे फलंदाजीसाठी आले होते. पहिलं षटक जर विचार केला तर 6 धावा होता. एका बाजूने दबाव वाढत चाललं होतं, दुसऱ्या बाजूने पराभवाची छाया ही डोक्यावरती येत होती. पण तिसऱ्याच बाजूने जर बघितला गेला तर जिद्दीने तो संघर्ष केला आणि ती पराभवाच्या छायाला माघारी पाठवून आता 12 चेंडूमध्ये 10चं इक्वेशन मैदानामध्ये आणून ठेवलं गेलंय. गोलंदाजीवरती गोलंदाज तयार होतोय षटक क्रमांक 4 घेऊन. बॉलरला आपण पाहतोय गोलंदाजीवरती तेजस चेंज केले गोलंदाज. प्रणव राणे. 12 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. बॉलिंग माठ वरती प्रणव राणे आपण पाहतोय षटक क्रमांक 4 घेऊन, जिथे 10 धावा डिफेंड करण्यासाठी प्रणवला आणलं गेलंय. आता या 12 चेंडूमध्ये अर्थात मी म्हणेन की हा षटक इम्पॉर्टंट आहे. इथे लढले तर मग शेवटचा षटक जरदरचं होऊ शकतं. पहिलाच बॉल डॉट बॉलच्या स्वरूपात मध्ये आलाय, कुठल्याच प्रकारची धाव नाही आणि त्यानंतर जर बघितलं तर 11 मध्ये 10 पाहिजेत. आता पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये, एक सुंदर झेल टिपली गेली आहे. आगाज केलाय, आव्हान केलंय आणि आता अंत केला जाईल का?
चांगल्या पद्धतीने यष्टांच्या अगदी जवळनं जाऊन पोहोचलाय. मागचे 2 नो चेंडू जर आले नसते ना तर समीकरण काहीसा वेगळा असतं. पण अजून देखील पहा मॅच आहे जिवंत. 8 मध्ये 8 बनवायच्यात. बॉलर तयार प्रणव राणे. येणारा पुढचा चेंडू आणखी एक डॉट बॉल. प्रणवने चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर आता समीकरण 7 चेंडू 8 धावा. इक्वेशन बॉल टू बॉल इक्वेशन होता आता कमी जाऊन पोहोचले. 7 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. या 7 चेंडू मध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. हा शेवटचा अंतिम चेंडू बॉल तयार होतोय. सोमिक शेट्टी आहेत. या आधीची मॅच विसरून चालणार नाही. टाय झाली होती. फुलटॉस आहे. स्वतःच्या बॉल मध्ये अडवलाय. रनआउटची संधी असेल. फेकी थोडीशी वाईडिश आणि तदनंतर एक धाव कंप्लीट केली गेली. पंचांचा इशाराला षटक समाप्त होत आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण समीकरण पाहतोय 50 धाव्यांचा पाठलाग करताना टीम अनंतन फॉक्सेसने धावा बनवल्या 43. आणि आता समीकरण जर बघितलं गेलं तर 6 चेंडू आणि 7 धाव्यांची मॅच आता मैदानामध्ये पाहायला मिळते. बघा मॅच आता रंगत चालली आहे. 6 चेंडू 7 धाब्यांची गरज आहे. काहीही घडू शकतं. गोलंदाज देखील कमबॅक करू शकतो. मी म्हणेन की पहिले 2 किंवा 3 चेंडू जे आहेत या षटकातील ते सर्वात महत्वाचे आहेत. या पहिल्या 2 ते 3 चेंडूवरती जर गोलंदाजाने कमबॅक केला किंवा गोलंदाजाने विकेट किंवा डॉट बॉल हाताळले तर येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती थोडंसं अडचण येऊ शकते. पण याच 2 ते 3 चेंडूवरती जरी 2 ते 3 सिंगल आल्या किंवा एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे मॅच सेफ होईल ती अनंतम फॉक्सेसकडे. 6 चेंडू 7 ची मॅच. बॉल तयार. या आधीची मॅच आपण टाय होताना पाहिले. आणखी एक टाय मॅच कडे आपण जातोय की काय. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव कंप्लीट केली जाईल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये 44-44 आकड्यावरती आणि 5 चेंडू मध्ये बनवायच्या 6 धावा. पुढचा बॉल यावेळेस पहा निर्धाव आलाय. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा संडर वुल्व्स देखील मॅच सोडायला तयार नाहीयेत. लढतायत मैदानावरती. त्या 2 पॉइंटची रेस मध्ये जो संघर्ष दाखवलाय तो पाहण्यासारखा. 4 चेंडू 6 धावा. मॅच रंगल्या. मॅच ऑन झाली. पुढचा बॉल यावेळेस टॅप केला. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे अडवेल. एक धाव मिळवली जाईल. दुसऱ्या धावेची कॉलिंग अनसक्सेसफुल राहील. फलंदाज होतोय बाद. विकेट मिळाला. विकेट सेलिब्रेट केलं जातं आणि मॅचचं समीकरण देखील बदलताना पाहायला मिळतं. चला आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय 3 चेंडू 5चं समीकरण. एका बाजूला अनंतम फॉक्सेस दुसऱ्या बाजूला थंडर वुल्व्स. बोला तयार. यावेळेस बॅट चेंज. विकेट टेकन. मॅच बदलली.
एका धावेची गरज. मागच्या मॅच मध्ये रोखल्या होत्या, या मॅच मध्ये रोखल्या जातील की बनवल्या जातील. मागच्या मॅच झाली होती टाय, आता काय होतंय बघावं लागेल. बघा फील्ड सेटअप पुन्हा एकदा त्याच प्रकारचं बनवलं गेलं जे मागच्या मॅच मध्ये बनवलं. आणि मी पुन्हा एकदा म्हणेन की आता शेजारी वाढलेत. एक चेंडू एका धावेची गरज आहे. मैदानात फलंदाजांचे शेजारी वाढले गेले, जवळ आलेत सगळे. एक चेंडू एका धावेची गरज. मॅच ऑन. टार्गेट समोर दिसतं. 50-49 धावा फळकावरती जोडल्या गेलात. एक धाव बनवली तर विजय, नाही बनवली तर मॅच टाय. सेम मगाचं रिप्लेस चालू आहे आपल्याला. जाऊया तिसऱ्या पंचांकडे. हे आमचे ऑफिशियल तिसरे पंच. पुन्हा एकदा चेक करूयात. सेम मगासारखी मॅच चालू आहे आपली. इथे मागच्या मॅच मध्ये देखील तेच झालं. 2-4चं इक्वेशन आलं. मग जर बघितलं तर 2-5चं इक्वेशन चौकार आला. 1-1 ची मॅच. रनआउट. पंचांनी सांगितलं की आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे. चलो मैच अलग है लेकिन रिजल्ट सेम. फिर से एक बैठा है. चौथी मॅच या स्पर्धेमध्ये टाय होताना आपण पाहिली. चला आपण जाऊयात प्लेयर ऑफ द मॅच कडे. या मॅचचा हिरो आणि प्लेयर ऑफ द मॅच आपण अनाउन्स करण्यासाठी जात आहोत. आणि प्लेयर ऑफ द मॅच आहे प्रणव राणे. खूप चांगली गोलंदाजी प्रणवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि आपण त्याला देऊयात प्लेयर ऑफ द मॅचची ही ट्रॉफी.